गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने चकली करून दाखवणार आहे। चकली एकदम अशी कुरकुरीत होते। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे घेणार आहे मी 1 किलो साबुदाणे। साबुदाणे आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने आधी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। साबुदाणा केव्हा पण मार्केटमधनं चांगल्या क्वालिटीचा आणायचा। आता आपण इथे 2-3 पाण्याने स्वच्छ साबुदाणे धुतल्यानंतर हे आता आपण गरम पाण्यामध्ये भिजून रात्रभर ठेवून देणार आहोत। आणि सकाळी आपण हे साबुदाण्याची चकली करायला साबुदाणे घेणार आहोत। तर मी आता सकाळी साबुदाणे बघते तर असे मस्त आपले साबुदाणे छान भिजून झालेले आहेत। आणि इथे मी 1 किलो साबुदाण्याला 2.5 किलो किंवा 3 किलो बटाटे घेतले तरी चालेल। आता बटाटे स्वच्छ धुवून मी 2 कुकरला बटाटे शिजवायला लावून देणार आहे। आता पुढची रेसिपी ती खूप महत्त्वाची आहे, ती व्यवस्थित बघा। तर इथे मी 2 तांबे पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण चव अनुसार मीठ आणि चटणी टाकून घेणार आहोत। आणि जे आपण रात्रभर साबुदाणे भिजवलेले होते ते आता आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणे छान व्यवस्थित 15-20 मिनिटासाठी शिजून घेणार आहोत। तोपर्यंत आपले बटाटे तिकडे तयार झालेले आहेत। आता बटाटे आपण चाळणीने काढून घेणार आहोत। तर बटाटे आपण चाळणीने का काढणार आहोत, तर आपण ते बटाटे जेव्हा आपण चकली करायला घेतो त्यावेळेस आपले साबुदाण्याचा एखादा जाड तुकडा राहिला की साबुदाण्याची चकली व्यवस्थित होत नाही। म्हणून आपण जेव्हा आपण साबुदाण्याची चकली करायला घेतो तर असा बटाटा चाळणीमधनं बारीक करून घ्यायचा। त्याच्याने चकली अशी एकसारखी होते। आता आपण इथे पूर्ण बटाटा असा चाळणीमधनं बारीक करून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही की आपण इथे सर्व बटाटा असा चाळणीमध्ये बारीक करून घेतलेला आहे। आता आपली पुढची प्रोसेस, आपला तिकडे साबुदाणा छानपैकी शिजत आहे। साबुदाणा जेवढा व्यवस्थित छान शिजला ना तेवढी चकली अशी एकदम कुरकुरीत होते आणि पोकळसुद्धा होते आणि खायला तर एवढी टेस्टी लागते ना। तर तुम्ही माझ्या पद्धतीने अशी जर चकली करून बघितली ना तर तुम्ही परत परत बनवणार। तर आपल्या इकडे साबुदाणा छानपैकी असा शिजून गेलेला आहे। आता जे आपण बटाटे पूर्ण मॅच करून घेतले होते चाळणीमध्ये ते आता आपल्याला साबुदाण्यामध्ये पूर्ण असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। गॅस बंद केला तरी चालेल। आता आपण हे पूर्ण एका कॉटनच्या हातरुमाल, आपल्याकडे जो कपडा असेल स्वच्छ, त्याच्याने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे पूर्ण 10-15 मिनिटासाठी झाकून ठेवून देणार आहोत। परत पूर्ण मिक्स करून घ्यायचं, मग 10-15 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं। त्याच्याने कसं बटाटा साबुदाणा पूर्ण व्यवस्थित मिक्स पण होऊन जातो आणि मधून त्यांना छान अशी वाफ पण छान भेटून जाते। तर बघू शकता आपलं इथे पूर्ण सारण तयार झालेलं आहे। तर आपण आता इथे पुढची प्रोसेस म्हणजे आपण आता इथे पटापट चकल्या कशा करतात ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। तर पाहू शकता आपला बटाटा साबुदाणा पूर्ण मिक्स झालेला आहे। तर चला मग आता आपण चकल्या करायला घेणार आहोत। तर बघा असं आपल्याला पूर्ण सारण असं तयार करून घ्यायचं आहे। तर चला मी तुम्हाला आता चकल्यासुद्धा अशा पटापट करून दाखवते। तर आता आपण इथे असं व्यवस्थित सारण भरून घ्यायचं। जर हाताला आपल्याला पीठ गरम लागत असेल तर थोडं तेल पाण्याचा हात लावायचा आणि पटापट अशा चकल्या करायला घ्यायच्या। एकदम एकसारख्या चकल्या तयार होतात। तर पाहू शकता तुम्ही। आणि तुम्हाला जर चकल्यांची ऑर्डर द्यायची असेल तर माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकतात। माझ्याकडे नाचणीचे पापडं, गहू तांदळाचे पापडं, त्याच्यानंतर तांदळाचे वाफेवरचे पापडं, चकल्या, बटाटा साबुदाण्याचे पापडं, हे सर्व तुम्ही ऑर्डर करू शकतात। आणि माझे हे व्हिडिओसुद्धा मी तयार करून टाकलेले आहेत। तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल
तर माझ्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकतात। तर आपण इथे आता पटापट चकल्या टाकून घेणार आहोत। तर तुम्हाला दिसत असेल तरी एक चकली तरी मुडत आहे का? अशा एकसारख्या आपल्या चकल्या तयार होत आहेत। एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही घरीसुद्धा करू शकतात। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण इथे पूर्ण चकल्या टाकून घेणार आहोत। जर तुमच्याकडे ऊन वगैरे येत नसणार तर तुम्ही ह्या घरामध्ये पण करून वाळू शकतात आणि 2-3 दिवस आपण बाल्कनीमध्ये उन्हामध्ये थोड्या वेळेसाठी पण ठेवू शकतो। आता आपण हे चकल्या कसं उन्हाळ्यामध्येच आपल्याला करून मिळतात। तर तुम्हाला जर अशा पद्धतीने चकल्या करायच्या असतील तर तुम्ही नक्की करून बघा। चला मग आपला व्हिडिओ आता इथेच पूर्ण झालेला आहे। तर माझ्या इथे चकल्यासुद्धा पूर्ण झालेल्या आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला मग आता आपल्या चकल्या छान अशा व्यवस्थित झाल्यावर मी तुम्हाला या चकल्या आता वाळून तळूनसुद्धा दाखवणार आहे की चकल्या कशा झालेल्या आहेत। त्या अशा मस्त कुरकुरीत तयार होतात। तर तुम्ही सुद्धा करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता इथे मी 2-3 दिवस अशा बाल्कनीमध्ये कडक उन्हामध्ये अशा मस्त वाळून घेतलेल्या आहेत आणि कलर तर बघा तुम्ही किती छानपैकी असा मस्त आलेला आहे आणि खायला पण एवढ्या छान लागतात ना। तुम्ही जर एकदा केल्या ना तर परत बनवणार। चला मी तुम्हाला आता चकल्यासुद्धा तळून दाखवते की आपल्या चकल्या कशा झालेल्या आहेत ते। तर मी इथे आता तेल तापवायला ठेवून घेणार आहे आणि तुम्हाला चकल्यासुद्धा तळून दाखवणार आहे। तर इथे मी 2-4 चकल्या घेतलेल्या आहेत। आता मी त्या तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे। सुरुवातीला थोडा एक तुकडा टाकून बघायचा की आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही आणि तळताना जरा काळजी घ्यायची। तर पाहू शकता तुम्ही, मी तुम्हाला इथे चकल्यासुद्धा अशा तळून दाखवत आहे। आता आपला उपवास राहिला की आपल्याला साबुदाणा खिचडीसुद्धा आवडत नाही। आता कोणाला आवडते कोणाला आवडत नाही। तर असं 2-3 चकल्या तळून घ्यायच्या, त्याच्यासोबत थोडे शेंगदाणेसुद्धा असे तळून घ्यायचे आणि आपण उपवास राहिला की हे सुद्धा खाल्लं म्हणजे आपल्याला साबुदाणा खिचडी करायची पण गरज राहत नाही। आणि खूप सोपी पद्धत आहे चकली बनवायची। आणि आपण चकल्या जेव्हा बनवतो ना तेव्हा पण चांगल्या कडक उन्हामध्ये 2-3 दिवस छान अशा वाळून घ्यायच्या। त्याच्याने अशी मस्त कुरकुरीत चकली छान अशी तळली जाते। तर पाहू शकता तुम्ही, मी आता इथे तुम्हाला सर्व चकल्या तळून दाखवलेल्या आहेत आणि कलर तर किती छान आलेला आहे तळल्यानंतर। तर बघा तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते त्याच्यातला साबुदाणा कसा दिसत आहे। तर पाहू शकता तुम्ही आणि अशा मस्त कुरकुरीत तयार होतात। तुम्ही जर एकदा केल्या ना तर परत बनवणार एवढी 100% गॅरंटी देऊन तुम्हाला सांगते। अशा कुरकुरीत तयार होतात। तर पाहू शकता तुम्ही आवाज किती कुरकुरीत येत आहे ते। तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।